सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या ग्रामपंचायतीसमोर असलेलं बालोद्यान गायब झाल्याचा आरोप काही नागरिकांनी केलाय। याबाबत सखोल चौकशी केली असता इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसराचं सुशोभीकरण करण्यासाठी हा निधी वापरला गेल्याचं निदर्शनास आलंय। अशा प्रकारे महिला आणि बालकांसाठी उपलब्ध असलेला निधी इतरत्र वळवल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या ग्रामपंचायत इमारतीसमोर 3,92,196 रुपये खर्च करून महिलांसाठी आणि बालकांसाठी बालोद्यान उभारल्याचा अहवाल पंचायत समितीकडून दिलाय। त्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक मान्यताही देण्यात आली आहे। तसंच ग्रामपंचायतीच्या वतीनं 26 जून 2022 रोजी कार्यारंभ आदेश काढण्यात आलाय। त्यानुसार या कामासाठी 3,96,000 रुपये खर्च झाल्याचं दिसून येत आहे। मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी काम दिसत नसल्यानं हा निधी नेमका कुठं खर्च झाला असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करतायत। 2022 मध्ये याच्यावरती 3,95,000 रुपये यांनी खर्च केला असं एकंदरीत कागदपत्राद्वारे दिसत आहे। मग ते सध्या बालोद्यान कुठं आहे याचा ठाव ठिकाणा लागत नाही। मग एकतर ती जागा चोरीस गेली का ती बालोद्यान कोणी उचलून दुसरीकडे नेलेलं आहे याचा तपास व्हावा आणि जे कोणी यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई एवढीच आमची अपेक्षा आहे। आणि हे चाललंय फक्त एवढ्यासाठीच की जे ग्रामपंचायतीने जो बेकायदेशीर व्यवहार केलेला आहे तो जनतेसमोर आम्हाला उघडकीस आणायचा आहे, एवढंच आमची अपेक्षा आहे यातून। दरम्यान पंचायत समितीला उपलब्ध झालेल्या ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार हा निधी कोडोलीच्या छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी वापरल्याचं पन्हाळा पंचायत समितीचे शाखा अभियंता संजय काटकर यांनी सांगितलं। कोडोली ग्रामपंचायत 15 ग्रामस्तर 21-22 मधून कोडोली येथे महिलांसाठी आणि बालकांसाठी बालोद्यान करणे या कामाचं ह्याच्यामध्ये त्या चौकात छत्रपती चौकातल्या परिसर सुशोभीकरणाचं आणि त्यामध्ये फाउंटन, त्यामध्ये काय दगडी बांधकाम असेल ह्याची कामं आपण ह्याच्यातनं घेतलेली आहेत। आणि त्याला जादा झालेला खर्च आपण जो आहे कॉन्ट्रॅक्टर केलेलं काम 3,92,000चं हे ह्या इथेचं मूल्यांकन करून आपण दिलेलं आहे। हां, मग तो ग्रामपंचायत दिलेल्या कागदपत्रानुसार ग्रामपंचायत आम्हाला सांगितलं बाबा की इथं आपल्याला हे करायचं आहे, त्या संदर्भात तसं एस्टिमेट करून आपण त्याचं मूल्यांकन केलं। कोडोली ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिला आणि बालकांसाठी बालोद्यान उभारण्याच्या कामी 3,92,000 रुपये इतका निधी खर्च झाल्याचं दिसून येत आहे। परंतु हा निधी बालोद्यान उभारण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी वापरल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं निधी इतरत्र वळवणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करतायत।